जर तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून काम करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरेल. आपल्या शाळांमध्ये बुलिंगचे प्रमाण खूप जास्त आहे. बुलिंग म्हणजे शारीरिकदृष्ट्या अधिक बलवान असलेल्या एखाद्या मुलाने किंवा काही मुलांनी मिळून एखाद्या मुलाचा शारीरिक किंवा मानसिक छळ करणे. उदाहरणार्थ, इतर मुलांना मारहाण करणे, त्यांचा डबा हिसकावून घेणे, एखाद्या विद्यार्थ्याची सतत चेष्टा करणे. याचा अनेक मुलांच्या मानसिक आरोग्यावरती फार वाईट परिणाम होतो. काही मुलं उदास होतात, काहींचं अभ्यासावर लक्ष लागत नाही, काहींना आपलं जीवन संपवावं असं वाटतं, तर काही जणांचा आत्मविश्वास आयुष्यभरासाठी कमी होऊन जातो. संपूर्ण दोष बुलिंग करणाऱ्या मुलांवर टाकता येणार नाही. काही अंशी ती आपलीही जबाबदारी आहे. आपण विद्यार्थ्यांना एकमेकांशी चांगल्या रीतीने कसं वागावं आणि जीवनाचा आनंद चांगल्या रीतीने कसा घ्यावा हे शिकवण्यात कमी पडतो आहोत. शिक्षक म्हणून आपण बुलिंग रोखण्यासाठी खूप काही करू शकतो आणि जेव्हा एखादे मूल बुलिंगची तक्रार करतं तेव्हा आपण अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकतो, ज्याचा तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती मोठा सकारात्मक परिणाम होईल. काही शिक्षक आपल्या वर्गातील एखादा विद्यार्थी इतरांना बुली करत असताना आढळल्यास ते फार प्रभावीपणे परिस्थिती हाताळतात. पण काही मुलं असं सांगतात की त्यांनी बुलिंग बद्दल शिक्षकांकडे तक्रार केली असता शिक्षकांनी त्यांना हे तुमच्या पातळीवर हाताळायला शिका असं सांगितलं, किंवा शिक्षकांनी बुलिंग करणाऱ्या मुलाला एकदा समज दिली, पण नंतर त्याने पुन्हा बुलिंग सुरू ठेवलं तरी शिक्षकांनी काहीच केलं नाही. कदाचित शिक्षकांना असहाय्य किंवा हतबल वाटलं असेल, कारण की जर बुली करणारा मुलगा शिक्षकांचं ऐकत नसेल तर काय करावं हेच कळत नाही. मग आपण असं म्हणतो की आजकालची मुलं फार बिघडली आहेत. मग एखाद्या विद्यार्थ्याने बुलिंगची तक्रार केली तर आपण काय करायला हवं? सर्वप्रथम आपण स्वतःला सांगायला हवं की बुलिंग हा एक गंभीर प्रश्न आहे, जो काही मुलांच्या मानसिक आरोग्याला अनेक वर्ष खोलवर नुकसान पोहोचवतो. त्यामुळे आपण तो दुर्लक्षित नाही केला पाहिजे, किंवा काही मुलं अशीच असतात असा विचार करून ते आपण लाईटली सुद्धा नाही घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे हे समजून घ्यायला हवं की एखाद्या विद्यार्थ्याला बुली केलं जात असेल तर याचा अर्थ तो मुलगा, तो विद्यार्थी कमकुवत आहे किंवा खूपच संवेदनशील आहे असं नाही. बुलिंग हा शक्तीतील असमतोलामुळे, पॉवर इम्बॅलन्समुळे होतो, ज्यावर त्या मुलाचं फारसं नियंत्रण नसतं. उदाहरणार्थ, ज्या महाविद्यालयाचं मॅनेजमेंट रॅगिंग थांबवण्यासाठी काही गांभीर्याने प्रयत्न करत नाही, तिथे काही सिनियर्स ज्युनियर्सचा बुलिंग करतात, रॅगिंग करतात. याचा अर्थ असा होत नाही ना की ज्युनियर्स भावनिकदृष्ट्या कमकुवत आहेत. तिसरं म्हणजे मुलं शाळेत असताना बुलिंग होऊ नये याची जबाबदारी आपली आहे हे आपण स्वीकारायला हवं. एखाद्या भागातील पोलीस व्यवस्था अकार्यक्षम असेल तर तिथे अराजकता वाढते. त्याचप्रमाणे आपण बुलिंगच्या तक्रारींना वेळेत आणि प्रभावीपणे प्रतिसाद दिला नाही तर शाळेतही बुलिंग वाढतं. शाळेचं व्यवस्थापन आणि शिक्षकांनी बुलिंगचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे. बुलिंगची कोणतीही घटना नोंदवली गेल्यास कोणती बरं पावलं उचलली जातील याबाबत शाळेची लेखी धोरणं असली पाहिजे. जेव्हा शिक्षक बुलिंगच्या तक्रारींना मुलं तर असं खेळणारच किंवा अशी मजाक मस्ती तर चालते, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये असं विचार करून दुर्लक्ष करतात, तेव्हा विद्यार्थ्यांना असा संदेश जातो की तुमच्या शाळेत बुलिंग मान्य आहे. मग आपण प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा? नंबर 1, शांतपणे ऐका आणि धीर द्या. सहानुभूतीने, शांतपणे, कोणताही न्यायनिवाडा न करता बुलिंग सहन करणाऱ्या मुलाचं म्हणणं ऐका. त्याच्या किंवा तिच्या भावना मान्य करा. त्यांच्यासोबत बुलिंग झालंय किंवा होतोय यात तिची काहीही चूक नाहीये हे त्यांना स्पष्टपणे सांगा. ही परिस्थिती सोडवण्यासाठी तुम्ही मदत कराल असा विश्वास द्या. नंबर 2, अचूक माहिती गोळा करा. घटनेचा तपशील विचारा आणि त्याची नोंद घ्या. नेमकं काय बोललं किंवा केलं गेलं, कधीपासून हे सुरू आहे, कोण कोण सहभागी होतं, साक्षीदार कोण होते. बुलिंग सहन करणारा विद्यार्थी, बुली करणारा विद्यार्थी आणि साक्षीदार यांच्याशी स्वतंत्रपणे बोलून घ्या, जेणेकरून अचूक माहिती तुम्हाला मिळेल. नंबर 3, सुरक्षिततेची खात्री करा. संबंधित विद्यार्थ्यांना वेगळं ठेवा आणि बुलिंग सहन करणारा विद्यार्थी पुन्हा त्रासाला बळी तर पडणार नाही याची खात्री करा. सुट्टीच्या वेळेत त्यांच्यासोबत काही वर्गमित्र राहतील अशी व्यवस्था करू शकता. जे बुलिंगचा अनुभव करत आहेत त्यांना समजावून सांगा की गरज नसेल तर बुली करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जाणं हे टाळलेलंच बरं. आवश्यक असल्यास त्या विद्यार्थ्याला शाळेतल्या काउन्सिलरकडे, समुपदेशकाकडे पाठवा. स्टेप 4, बुली करणाऱ्या मुलालाही आधार द्या. अनेकदा बुली करणारी मुलं ही स्वतः कोणाच्या तरी बुलिंगला बळी पडलेली असतात
किंवा पालकांकडून वाईट वागणूक मिळालेली असते, कधी कधी अभ्यासाचा ताण किंवा इतर ताणतणावही कारणीभूत असतो. ते फक्त आपली निराशा इतरांवरती काढत असतात. मग अशा वेळी काय करू शकता? तर नंबर 1, त्यांना काही अडचणी आहेत का हे विचारा आणि त्यांच्या ताणतणावाची दखल घ्या. त्यांनाही आधार देण्यासाठी तुम्ही आहात हे सांगा. आपला ताण कमी करण्यासाठी इतरांना बुली करण्यापेक्षा समुपदेशकाकडून मदत घेतली तर खूप चांगला परिणाम होऊ शकतो, त्यांना मदत होऊ शकते हे त्यांना समजावून सांगा. नंबर 2, बुलिंगमुळे बुलीला बळी पडलेला आणि बुली करणारा दोघांनाही कसं नुकसान होतं हे स्पष्ट करा. वर्गातील हुशार मुले त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना नकारात्मकपणे पाहू शकतात, मैत्री टाळू शकतात. नंतर जेव्हा त्यांना आपल्या वर्तनामुळे झालेल्या गंभीर नुकसानाची जाणीव होते तेव्हा त्यांना अनेक वर्ष अपराधीपणाची भावना राहू शकते. ही फक्त मजा नाही तर हा एक अपराध आहे आणि हे अजिबात चालणार नाही किंवा मान्य केलं जाणार नाही हे त्यांना ठामपणे सांगा. शाळेच्या नियमांनुसार यासाठी काय परिणाम होतील ते स्पष्ट करा आणि तुम्ही ही परिस्थिती पुढेही लक्षात ठेवून पाहणार आहात हे त्यांना सांगा. पायरी 5, परिणाम सातत्याने अंमलात आणा. सुरुवातीला परिणाम सौम्य आणि प्रतिकात्मक असू शकतात. उदाहरणार्थ एक आठवडा सुट्टीच्या वेळेत ग्रंथालयात बसणं किंवा बुलिंगचे दुष्परिणाम किंवा बुलिंग का करू नये यावर 2 पानाचा निबंध लिहिणं. पण जर वर्तन सुरूच राहिलं तर आधी सांगितलेले गंभीर परिणाम अंमलात आणायला अजिबात मागे पुढे बघू नका. शाळेची 0 टॉलरन्स भूमिका इतरांसाठीही प्रतिबंधक ठरते. मात्र या प्रक्रियेत मुलाची सार्वजनिकपणे लाज काढू नका. त्यामागचा सकारात्मक हेतू सांगत ठाम भूमिका घ्या. त्यानंतरची पायरी म्हणजे पायरी 6, परिस्थितीवर लक्ष ठेवा. बळी पडलेल्या विद्यार्थ्याशी नियमितपणे बोलत राहा आणि बुलिंग थांबलाय का, तो किंवा ती सुरक्षित आहे का याची खात्री करा. अनेकदा तक्रार केल्यानंतर बुली करणारा विद्यार्थी आणखी धमक्या देतो किंवा बुलिंग अजून वाढवतो. शिक्षकांनी पाठपुरावा केला नाही ना तर मग हे बुलिंग बहुतेक वेळा सुरूच राहतं. नंबर 7, पालकांशी संवाद साधा. संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना घटनेबद्दल आणि उचललेल्या पावलांबद्दल माहिती द्या. याशिवाय 2 गोष्टी केल्या तर विद्यार्थ्यांमध्ये बुलिंग होण्याची शक्यता सुरुवातीपासूनच कमी होऊ शकते. नंबर 1, संपूर्ण वर्गासमोर बुलिंगच्या विषयावरती चर्चा करा. बुलिंग अनेकदा मजेसाठी केला जात असला तरी तो खोल भावनिक जखमा देऊ शकतो हे समजावून सांगा. त्याचे परिणाम नीट समजावून सांगितले तर बहुतेक मुलं बुलिंग करणार नाही. मानसशास्त्रज्ञ किंवा जीवन कौशल्यांवर काम करणाऱ्या एखाद्या एनजीओला बोलावून कार्यशाळा आयोजित करू शकता. नंबर 2, विद्यार्थ्यांना या विषयावर ठाम भूमिका घ्यायला प्रोत्साहित करा आणि कुणीही त्यांच्या वर्गमित्राचं बुलिंग करत असेल तर यासाठी एकत्र उभं राहायला सांगा. आपण सगळे मिळून शाळेचं वातावरण सुरक्षित करू शकतो. तुम्ही प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांचं रॅगिंग प्रतिबंधक पथक देखील स्थापन करू शकता. ज्यांच्याकडे कोणीही एखाद्या विद्यार्थ्याचं जर बुलिंग करत असेल तर तो विद्यार्थी किंवा ती किंवा इतर विद्यार्थी त्यांच्याकडे तक्रार करू शकतात. तसंच हे पथक स्वतः बुलिंग होताना कुठे दिसत असल्यास सक्रियपणे हस्तक्षेप करते. यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देता येईल. जेव्हा आपण मुलांवर विश्वास ठेवतो आणि त्यांच्यावर जबाबदारी सोपवतो तेव्हा अनेकदा ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे ते पार पाडतात. चांगल्या सामाजिक वर्तनासाठी विद्यार्थी स्वतः पुढाकार घेत असतील तर त्यांच्या गटातील मूल्ये, पियर नॉर्म्स प्रभावीपणे बदलू शकतात. अँटी बुलिंग इट ओनली टेक्स 1 नावाचा एक अतिशय चांगला व्हिडिओ आहे ज्यात विद्यार्थ्यांनी भूमिका घेतल्यावरती बुलिंग कसं थांबतं हे दाखवलंय. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो साथींनो, तुमचा वेळ देऊन आम्हाला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या शिक्षक मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही तुमच्या वर्गात बुलिंगची घटना यशस्वीपणे कशी हाताळली याचे अनुभव कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्यामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल आणि आम्ही हे अनुभव आमच्या कार्यशाळांमध्येही शेअर करू शकतो. आम्ही मानसिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवरती व्हिडिओ तयार करत असतो. सो आमचे इतर व्हिडिओ जरूर पहा आणि ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.